नमस्कार मंडळी, आपले मेहरीज किचनमध्ये स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत पावभाजी रेसिपी. चला तर आपण साहित्य आणि कृती पाहू. इथं मी बटाटा, फ्लॉवर, पत्ताकोबी, गाजर, बीट घेतलेला आहे. आता हे मी मस्त चिरून घेतलेलं आहे. ते आता आपण गॅसवर ठेवून शिट्ट्या करून घेऊया कुकरच्या. आता या कुकरच्या आपण 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. इथं मी एक कढई घेतलेली आहे. त्यामध्ये आपण 2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. तेल आता मस्त आपण गरम करून घेऊया. इथं मी कांदा, टोमॅटो, आलं, लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे. ती आपण ह्या तेलामध्ये घालून घेऊया. आता याला मस्त तेल सुटेपर्यंत आपण हे परतून घ्यायचं आहे. तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये आपण पाव चमचा हळद घालायची आहे. कलर येण्यासाठी काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे. घरगुती लाल तिखट घालून घ्यायचं आहे 2 ते 3 चमचे. थोडासा गरम मसाला घालून घेत आहे. हा गरम मसाला होममेड आहे. जर तुम्हाला गरम मसाल्याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आता हा मसाला छान मिक्स करून तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊया. माझा कुकर झाल्यानंतर मी त्या भाज्या सगळ्या मॅश करून घेतलेल्या आहेत. पाहू शकता किती छान दिसत आहे आणि सगळ्या भाज्या परफेक्ट शिजल्या आहेत. मस्त तेल सुटलेलं आहे. आता आपण यामध्ये कुकरमधलं मिश्रण घालून घेऊ. आता मस्त आपण मिक्स करून घेऊ. आहा, किती मस्त दिसत आहे पावभाजी. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया. रेस्टॉरंट स्टाईल पावभाजी घरच्या घरी तयार होते. तुम्ही नक्की करून पहा. आता यामध्ये मी 1 चमचा साजूक तूप घालून घेत आहे. तुपानं खूप छान स्वाद येतो आणि पावभाजी टेस्टी लागते. 1 ते 2 चमचे तूप घालणं ऑप्शन आहे, पण खूप छान लागतं. मी दुधावरची साय फेटून घेतलेली आहे. फ्रेश क्रीम ती घालून घ्यायची. दुधावरची साय घालून घेऊ. तयार आहे आपली रेस्टॉरंट स्टाईल पावभाजी.